पालकची भाजी करूया. त्यासाठी पालक एक जोडी चिरून घेतला आहे. हे बघा, पाणी टाकलं आहे याच्यात. हे बघा, पाण्यात टाकले. त्यासाठी लागणारे कांदा, लसूण, मिरची, मुगाची डाळ टाकणार आहे थोडीशी, जिरं लागणार आहे फोडणीला, आणि शेंगदाण्याचं कूट. कढई गरम झाली आहे आणि तेल लागणार आहे. तेल टाकूया. जिरं टाकूया थोडंसं. बघा, तर मिरची टाकूया. मिरची चांगली भाजून घेऊया. मग लसूण टाकूया. लसूण टाकूया. लसूण पण चांगलं भाजून घ्यायचा. लसूण चांगला भाजल्यावर मग कांदा टाकायचा. बटाटा पण टाकू शकतो पालकामध्ये, पण मी नाही टाकत. मी मुगाची डाळ टाकणार आहे. तर कांदा टाकूया. मीठ घ्यायचं विसरली. मीठ पण टाकायचं. मीठ नव्हतं घेतलं. मिठात शिवाय भाजी कशी चांगली लागेल. मीठ टाकूया चवीपुरतं. गॅस आता वाचवायला लागणार. गॅसचे लय प्रॉब्लेम चालले. बघा, थोडं मी शेंगदाण्याचं कूट जाडं जाडं वाटलं आहे. बघा, छान लागतं असं. 2 चमचे टाकायचे. हे बघा, कांदा चांगला लालसर भाजून घेऊया. मग भाजी टाकायची. वाफेवर शिजवायची. पालकाला पाणी सुटतं, वाफेवर शिजवायची. चांगला कांदा लाल होत आलाय. आता भाजी टाकूया. थोडीशी कलरसाठी हळदी टाकते, थोडीशी. चांगला कांदा भाजायचा लाल. थोडीशी हळद टाकणार आहे बघा, कलरसाठी थोडी एकदम. तर टाकूया भाजी. हे बघा, एका हातात मोबाईल, एका हाताने काम करायचं असतं. भीती वाटते पडायची. हे बघा, मी अशी कापली. यापेक्षा पातळ पण कापू शकता. माझ्या हातात मला नाही येत जास्त पातळ कापाय.
एवढी दिसते पण ती थोडीशी होणार शिजून. बघा बिना पाण्याची शिजवायची वाफेवर. तर गरमीतून पालक खाल्ली पाहिजे, थंड असते, पौष्टिक पण असते. हे बघा शेंगदाण्याचं कूट अर्धं निम्मी शिजल्यावर टाकायचं, लगेच नाही टाकायचं शेंगदाण्याचं कूट. हे बघा पालकाला पाणी सुटते. हे बघा मला एक वाफ काढव्या चांगली, मग डाळ टाकूया. दोन मिनिटासाठी झाकण ठेवूया. ही डाळ टाकायची, मुगाची भिजवून घेतलेली, अर्धा एक तास भिजवली आहे. छान लागते मुगाची डाळ पण भाजी. ते बघा तर डाळ टाकूया. बघा केवढीशी झाली, थोडीशीच होणार खूप. ही डाळ टाकूया. डाळ टाकली, आता चांगली याला शिजून घेऊया. शेंगदाण्याचं कूट नंतर टाकायचं. झाकण लावून घेऊया. भाज्या झाकण लावून शिजवायच्या म्हणजे लवकर शिजतात. हे बघा गॅस खाली बतवून असं ठेवायचं. शिजवून घेऊया त्याला चांगली. थोडासा गॅस बारीक करून अजून चपात्या करायच्या. ते बघा डब्याला. बघा भाजीला किती पाणी सुटलंय. तर शेंगदाण्याचं कूट टाकूया थोडं. हे बघा 2 चमचे टाकूया. बस झालं. थोडीशी हळद टाकल्यामुळे कलर आला आहे चांगला. चांगली याला एकदम सुकी करायचे, सुकी फडफडीत डब्यासाठी. त्याला चांगलं झाकूया. चांगली झाकून त्याला हे करून घेऊया शिजवून. बघा झाली भाजी शिजली, सुकी फडफडीत केली आहे. बघा किती छान दिसते. हे बघा सुकी एकदम. पालकचा गरगाटा पण छान होतो. पुरी पण छान होते. पुरी गॅस बंद करूया.